तर प्रतीकदादा गोळी आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर दिवाळी आहे, प्रतीकदादा गोळी आपण व्यासपीठावर या. तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर चालू असलेली मॅच देखील आपण पाहतोय. हॅलो. तर जय गजानन कुक्षेत विरुद्ध ऐरोली कोलीवाडा दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच देखील आपण पाहतोय. सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. निलेश भोईर आणि जयेश पाटील ही सलामीची जोडी देखील आहे, ज्या जोडीने खऱ्या अर्थाने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अफलातून खेळ केलाय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी स्टायलिश प्लेअर ऑफ द नवी मुंबई तर अनुप पाटील. तर 5 ओव्हरची ही मॅच आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. तर जे प्रेक्षक आहेत रोडवर त्यांनी कृपया बाजूला व्हा प्लीज. त्या व्हाईट कार्पेटच्या मागे तुम्ही उभं राहून या मॅचचा आनंद घ्या. तर पंचाच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय चेतन म्हात्रे आणि त्याचबरोबर नितेश टोले हे दोन्ही पंच देखील आहेत या मॅचसाठी. षटक क्रमांक पहिला अनुप पाटील. पहिलाच बॉल फुल टॉस लॉफ्ट केलाय. निलेश भोईरच्या बॅट मधनं लाजबाब स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. एकच बाबा आमचा साई बाबा, एकच बाबा आमचा साई बाबा, एकच बाबा आमचा साई. थँक्यू डीजे. तर षटकाराने इथे मात्र अनुप पाटीलचं स्वागत केलं जाते. पहिलाच बॉल फेस करत असताना बॅटचा फेस ओपन केला आणि षटकार येतोय. यावेळीचा बॉल तिथे प्रोटेक्शन आहे 30 यार्ड सर्कल मध्ये येते डॉट बॉल. टप्पा बदलवला, लाईन बदलवली. यावेळी मात्र अनुप पाटीलने पिचिंग थोडीशी मागे होती. डॉट बॉल येतोय. P1चं पहिले षटक हाताळलं जाते. अनुप पाटीलच्या दरम्यान 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात झालेत. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे आणि एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. यावेळी फिंगर रोल केले. स्लोवर वन ओळखला त्या बॉलला. निलेश भोईरच्या बॅट मधनं आणखीन एक लाजबाब स्ट्रोक 6 धावांसाठी. डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. डोंगरीचे माऊले माझे करल्याचे माई माऊले, डोंगरीचे माऊले माझे करल्याचे माई माऊले. पाणी दर्यान नाही जवरा, पाणी दर्यान नाही जवरा, नभ विशाल हाय कवरा, न जीव काय तुझ्यावरी. तर 2 षटकार आतापर्यंत देखील आलेत अनुप पाटीलच्या विरोधात. महागडा ठरला जातोय गोलंदाज अनुप पाटील. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने चेंडू लॉफ्ट करायचा होता. लाईन मिस केली जाते. रडार बाहेर चेंडू पिच केला. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल डॉट. तदनंतर षटकार. हा बॉल देखील डॉट येतोय. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर देखील आपण पाहतोय 12. यावेळी हाफ ट्रॅकर उडवलाय परंतु फिल्डर जाईल बॉल खाली. इथून मात्र एअरच्या उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु जजमेंट इथं चुकलंय आणि धाबा कंप्लीट झाला. ते मात्र 1. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 13 धाबा. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय जयेश पाटील. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. तर बॅटची एज होती. डॉट बॉल नाही ती मात्र षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती झाली. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा या टीमची 13 धाबा. आई वळणाची तुझी वाट, खंडाल्याचा घाट, आई वळणाची तुझी वाट. नाही बघत आम्ही माग पुर आम्हा तुझीच हाई साथ, नाही बघत आम्ही माग पुर आम्हा तुझीच हाई साथ.
तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. तर विनय येतोय. टॉस इथे जिंकला टीम जय गजानन कुक्षेत या टीमने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेण्यात आला. पहिलं षटक हाताळलं अनुप पाटीलने. त्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या मात्र 13-2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकासाठी यावेळी मात्र विनयला जबाबदारी दिली. P2चं दुसरं षटक. स्ट्रायकिंग याला बॅट्समन आहे निलेश भोईर, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळालेत. तर यावेळीचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये निलेश भोईरच्या बॅट मधनं हा क्लासिक चौकार. एक लाजबाब स्ट्रोक 4 धाब्यांसाठी. कसारा घाटात आईलो रे अरवलनाची वाट हाय रे. कसारा घाटात आईलो रे सुट्टी घाटाने घर घर हवा. सुट्टी घाटाने घर घर हवा. एवढा निरो बघून रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा. Thank you. एवढा निरो काय स्ट्रोक खेळलाय. जागा बनवली स्वतःसाठी आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू लॉफ्ट केला. निलेश भोईरच्या बॅटमधनं चौकार. यावेळी देखील कॉपी फटका आणखीन एक, परंतु इथे मात्र सुदैव ठरेल गोलंदाजाचं. सिंगल ते कंप्लीट टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला दौफल कव्हर 18 धाबा. स्ट्रायकिंग यांना बॅट्समन येतोय जयेश पाटील. गोलंदाज देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर आहे विनय यंगस्टर हा गोलंदाज. सातत्याने चांगलं क्रिकेट या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याने देखील खेळले. तो गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज या टीमच्या दरम्यान. यावेळीचा बॉल फटका चांगला आहे. ऑन साइडला हिट केला आणि हा हिट इथून मात्र सुपर हिट होतोय. बॅट्समन जयेश पाटीलच्या बॅट मधनं लाजबाब स्ट्रोक 6 धाब्यांसाठी षटकार. आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया देव येतोया देव येतोया देवाचे छत्रपती भगवी झाली आमची. तर थँक्यू डीजे. तर टप्पा बदलवला या बॉलवर गोलंदाज विनयच्या दरम्यान. स्लॉटमध्ये चेंडू रिलीज झाला. पूर्णपणे बॉलच्या मिरेटवर बॅटिंग केली जाते. जयेश पाटीलच्या दरम्यान एक देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय 6 धाब्यांसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. तिथे फिल्डर बीट करून चाललाय, परंतु इथे मात्र सुदैव ठरते गोलंदाजाचं. बॅड लक आहे. तर सन्माननीय मधुकर पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका जयेश पाटीलच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. बॅकआउट पॉईंटच्या रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर मात्र धाबा कंप्लीट झाला. त्या 2 टीमची धावसंख्या आहे 2 ने वाढली. धाबा लागला आतापर्यंत 26 धाबा 26. अजून देखील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळी आडव्या बॅटने चेंडू लॉफ्ट केलाय. तिथे फिल्डर आहे परंतु मिसफिल्ड होते, परंतु रन कुठली मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू इथून मात्र रिलीज झालाय. शेवटचा बॉल. P2चं दुसरं षटक आणि शेवटच्या बॉलवर किती धावा येतील हे देखील इम्पॉर्टंट असेल. फक्त 2 क्षेत्ररक्षकांना भेटून तुम्हाला इथून धावा कंप्लीट करायच्या आहेत. जयेश पाटीलसाठी हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅटची एज होती. ईस्टर्नच्या मागे हा कॅच ड्रॉप झाला. षटक क्रमांक 2 इथे संपलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली. ऐरोली कोलीवाडा या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना ती मात्र 26 धाबा. तर 13च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावर धावा देखील जमवल्या जातील या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. तर निलेश भोईरचा देखील विचार केला तर या निलेश भोईरच्या बॅटमधनं देखील धावा आल्या आतापर्यंत. तर 7 चेंडू आणि 18 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. जयेश पाटीलच्या बॅटमधनं देखील धावा आपल्याला पाहायला मिळाला. तर 5 चेंडू त्याने फेस केले आणि 8 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात.
2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 26 धावा धावफलकावर लागल्यास षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक. तर सागर आलाय षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी. तर सागरचा बॉल ऑन साईडला इथे मात्र लॉफ्ट केलाय. तिथे फिल्डर आहे, फक्त एक सिंगल मिळते. चांगला थ्रो येतोय. सागर ठाकूर आलाय षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्ड केले हे दोन्ही बॅट्समनने. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय बॅटिंगसाठी जयेश पाटीलला ऑन अ स्ट्राईक आहे. या वेळचा बॉल सरळ सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेतन मात्रे सरांचा या इनिंग मधला पहिला व्हाईट बॉल फेकलाय तो मात्र सागर ठाकूर या गोलंदाजाने. यावेळी उसळी घेणारा बॉल होता, फ्लाइंग करून गेला. 1 बाउंसचा इशारा देखील येतोय. शॉर्ट ऑफ गुडलेंथ हा चेंडू रिलीज झाल्यानंतर फ्लाइंग करून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. चांगले कमबॅक केलं इथे मात्र सागर ठाकूरने आपल्या टीमसाठी. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. यावेळचा बॉल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये ते डीप मध्ये आकाश आहे. सिंगल फक्त कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 29 धाबा. 3 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 30. तर यावेळेचा बॉल व्हाईट बॉल. आणखीन एक खराब बॉल इथून रिलीज झालाय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल होता. सरळ सोडून दिलाय. बॅट्समनच्या दरम्यान लिव्ह करण्यात आला. व्हाईट बॉल. यावेळेचा बॉल चांगल्या लाईनवर इथून रिलीज झालाय. अक्रॉस द लाईन चेंडू इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट्समॅन निलेश भोईरच्या दरम्यान आणि यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. यावेळी डीप तर मिड विकेटच्या रिझन मध्ये इथे चेंडू दाखल होतो. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर 31 धाबा 31. शेवटचा बॉल आहे. चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये टीम जय गजानन कुक्षेत या टीमच्या दरम्यान. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज सागर ठाकूरने आपल्या टीमसाठी. यावेळीचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर इथून रिलीज झालाय. लाऊड अपील होती परंतु उसळी घेणारा बॉल डॉट बॉल येतोय. तर थँक्यू डीजे. तर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 31 धाबा. एकंदरीत 18 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर अनुप पाटीलने पहिले षटक हाताळलं. त्या षटकामध्ये 2 षटकार आले. एक सिंगल आली. त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13. दुसरं षटक हाताळलं विनय या गोलंदाजाने. त्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 13. षटक क्रमांक 30 देखील आपण पाहिलं. सागर ठाकूरने ते षटक हाताळलं. त्या ओव्हरमध्ये नक्कीच कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं टीम जय गजानन कुक्षेच्या दरम्यान आणि त्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र फक्त 5 आणि टीमची धावसंख्या झाली धावफलकावर ती मात्र
31 धाबा 31. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल टीम सारसोळे 11 सारसोळे आणि टीम घनसोली 11 घनसोली. तर दोन्ही टीम्सच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं आहे. तर सारसोळे 11 सारसोळे आणि घनसोली 11 घनसोली आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला टॉस करणं इम्पॉर्टंट असेल, ह्याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय विनय, ज्याने षटक क्रमांक 2 देखील हाताळलं. पॉवर प्लेचं षटक होतं, त्या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केले 13. इथे मात्र पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते गोलंदाज विनयवर. यावेळचा बॉल फटका फसलाय, टायमिंग इथे मात्र फसलंय, परंतु इथे मात्र जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप केला आणि या कॅच ड्रॉप करत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धाब्यांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. जर अशा कॅचेस तुम्ही ड्रॉप करत असाल ना, तर गोलंदाजाला या धावा नक्कीच काट्याच्या माध्यमातून चोपल्या जातील. कारण की मित्रांनो, जेव्हा तुम्ही कॅच ड्रॉप करता तेव्हा बॅट्समनला जीवनदान मिळतं. यावेळचा बॉल फटका फसलाय, जीवनदान मिळाल्यानंतर मोठा हिट करायचा होता. आणखीन एक कॅच ड्रॉप, दुसरा झेल इथून मात्र सुटलाय. तर कौस्तुभदादा मात्रे यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. कॅच ड्रॉप झाला, 2 कॅचेस इथे मात्र ड्रॉप झाल्या बॅट्समन निलेश भोईरच्या. परंतु येणाऱ्या काळामध्ये हा निलेश भोईर कितवा आक्रमक होईल हे देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, स्वीट साऊंड, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. जयेश पाटील नाव ऑन द फायर. गाडी काढायची ती बाईक प्लीज बाहेर घ्या. तर षटकार येतो, टीमची धावसंख्या 44 धावा 44. यावेळेचा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल. टप्पा चांगला होता या बॉलवर, पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन जयेश पाटीलच्या दरम्यान. येतो डॉट बॉल, शेवटचा बॉल. तर 2 बॉल आहेत, 2 बॉल आहेत. यावेळी फटका फसलाय, पॉइंटचा फिल्डर येते बॉल खाली. इथे मात्र पहिल्या विकेटची झाली बदन आणि पहिला ब्रेक थ्रू यावेळी मात्र टीम जय गजानन कुक्षेतला मिळत असताना आणि बॅट्समन जयेश पाटील बॅक टू द डगआउट. वैयक्तिक अजून देखील स्ट्रायकिंग एंडला देखील विचार केला तर निलेश भोईर आहे, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत धाबा आल्यात या इनिंगमध्ये 27 धाबा. 12 चेंडू त्याने देखील फेस केलेत. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रीतम पाटील. शेवटचा बॉल फुल टॉस होता, लॉंग ऑफच्या रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आकाश आहे डीप मध्ये, एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा टीमच्या दरम्यान 45 धाबा.
तर सारसोला टीमचा कॅप्टन आणि घनसोली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. सारसोला टीमचा कॅप्टन ते उपस्थित आहे, तर घनसोली टीमचा कॅप्टन पण टॉससाठी या. तर 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 45 धावा. शेवटचं षटक आहे, तर गोलंदाज येतोय जेवी. तर जेवीचा हा बॉल डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल इथून मात्र निर्धाव पद्धतीचा रिलीज झालाय. तर पहिल्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13च्या सरासरीने धावा नक्कीच धावफलकावर लागल्या असं वाटलं होतं. कुठेतरी एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल या मॅचमध्ये, परंतु आतापर्यंत धावा झाल्यात 45. यावेळीचा बॉल फटका चांगला आहे, तिथे फिल्डिंग परंतु एफर्ट चांगलं होतं. मिळतील 6 धावा. टीमची धावसंख्या 51 धावा. अर्धशतक धावफलकावर देखील लागले. बॅटिंग करत असताना ऐरोली कोलीवाडा टीमच्या दरम्यान यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, पॉवरफुल हा हिट होता, परंतु आणखीन एक वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकाला बीट करून सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. देखील खर्च केला जेवीने. यावेळी चांगला बॉल, तिथे आणखीन एक खराब फिल्डिंग. अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धाब्यांसाठी चौकार येतोय आणखीन एक निलेश भोईरच्या बॅट मधनं. निलेश भोईर उर्फ सेवाग ही उपाधी देखील या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटने देखील त्याला दिली आणि खऱ्या अर्थाने तसा खेळ आता या इनिंगमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे निलेश भोईरच्या माध्यमातून. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 59 धावा. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक 3 चौकार. निलेश भोईर नाव ऑन द फायर. लाजवाब बॅटिंग, बेमिसाल. तर महागडी गोलंदाजी ठरली जाते गोलंदाज जेवीच्या दरम्यान. तर 18 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हा चेंडू. शेवटचा बॉल आणि ते मात्र इथे सिंगल. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 64 धावा आणि 65 धाब्यांचं टार्गेट आहे. 65 रन्स इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील जय गजानन कुक्षत या टीमला. स्टाइलिश प्लेयर घणसोली 11 घणसोलीज बनाम सारसोळी 11 सारसोळी. विराज तांडेल वर्सेस विजय भोईर असा कडा मुकाबला पाहायला मिळेल आणि टॉस केला जाईल. कोण कॉल करणार आहे? 5 षटकांची लढत आहे. कॅमेरा तिकडे.
यस विराज कॉल करतील. हेड इज कॉल टेल. यस विजय भोईर. विराज थांबा. विजय भोईर टॉस जिंकलाय. महत्वाचा सामना आहे कारण की ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये सारसोळी टीमचा परफॉर्मन्स पाहिला, खूप चांगली गोलंदाजी झाली, बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय काय असेल? पहिला आम्हीच टॉस जिंकल्याबद्दल म्हणजे आम्ही पहिली क्षेत्ररक्षण घेऊ, त्यांना बॅटिंगला बोलावू. किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न कराल कारण की चांगली बॅटिंग लाईनअप आहे सारसोळी टीमकडे? सध्या आम्ही आता लाईट्या चालू होतील आणि त्याच्यामध्ये आता टार्गेट आता 40-45 पण जास्त होते. त्या 40च्या आतमध्ये होईल तेवढं आम्हाला 4 ओव्हरची मॅच असेल ही. त्याचे 5 ओव्हरचे आहे, कुठे 45 पर्यंत आम्ही ठेवू. विजय भोईर जर पाहिलं तर वयाच्या 54व्या वर्षी देखील अनेक यंगस्टरना लाजवेल अशी कामगिरी सध्याच्या घडीला तुम्ही घणसोली 11 आणि घणसोली गावासाठी करतात. हा संपूर्ण आयोजन बघताना, हे नियोजन बघताना विजय भोईर काय वाटतं, किती आत्मविश्वास वाटतंय या वर्षीचा साईबाबा चषक 2022चा चॅम्पियन घणसोली 11 घणसोली होईल? हो, आम्ही नक्कीच प्रयत्न करू चॅम्पियन होण्याचा. आणि कसं आहे, नाईट मॅच आहे, आता नाईटमध्ये जाणार आहोत. आता नाईट मॅचमध्ये थोडंसं आम्हाला हे होईल कारण की आम्ही डेला खेळलेलो आहे. आता नाईटला खेळायचं होतं तर लाईटिंग येईल, त्याच्यामुळे आता जरा जजमेंट आमचं थोडंसं आम्हाला एका सेटिंग करायला लागेल जजमेंट. येस नक्कीच सेटिंग. 54 वर्ष तुम्ही सेटिंग केली आहेत क्रिकेटची. आपण पाहू शकाल विराज तांडेलकडे देतोय. आपण टॉस हारलोय, बॅटिंग करायची आहे, फ्लड लाईट मध्ये बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता विराज? नक्कीच आम्ही बॅटिंगच केली असती पहिले. आणि काल पूर्ण जेवढे नाईटला मॅचेस झाले त्यात जे पहिला बॅटिंग करत होते तेच जिंकत होते मोस्ट ऑफ. विराज गोलंदाजीचा डिपार्टमेंट खूप चांगला झालाय. गुफरांचं चांगली गोलंदाजी झाली, एंटायर गोलंदाजीने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. किती आत्मविश्वास वाटतो की जेवढाही टार्गेट आम्ही उभा करू ते डिफेंड करण्याची ताकद आमच्या सारसोळी टीमकडे आहे? ताकद तर आहे, परंतु इझी घेऊन चालणार नाही. चांगली टीम आहे समोर, फाईट करण्याचा प्रयत्न करू, 100% देण्याचा प्रयत्न करू. विराज, हे संपूर्ण आयोजन बघताना नवी मुंबईचे ग्रामीण मधली या सीझन मधली मला तर वाटते पहिलीच टुर्नामेंट असेल, तर या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच नाईट होते आणि सर्व खेळण्यासाठी अचूक असतात आणि आम्ही देखील सहभाग घेतला याबद्दल. आणि कमिटीचे धन्यवाद करू का आम्हाला खेळण्याबद्दल संधी दिली इथे. आणि ग्राउंड खूप लकी आहे आमच्यासाठी आणि जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा. Yes, wish you all the best, विराज तांडेल आणि सारसोळी टीम. न्यूज फ्रॉम द सेंटर की टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय घणसोली 11 घणसोली टीम कॅप्टन विजय भोईरने आणि निर्णय घेतलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांची मॅच असेल, फ्लड लाईटचा रणसंग्राम आणि थरार आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच डे मध्ये खेळली जाईल पण यानंतर मात्र फ्लड लाईट चालू होतील आणि क्रिकेटचा थरार, खऱ्या अर्थानं नाईट बॉलचा क्रीडा स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडते. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा साईबाबा चषक 2022चा थरार पर्व क्रमांक 3 आपल्यासमोर रंगलं जात आहे. पण चालू असलेला सामना तितकाच ताकदीचा आणि तगडा सामना आहे. 2 मातबर सामना आमने सामने खेळतील. तोपर्यंत जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे परम मित्र निलेश कोळी आमच्या सोबत जोडले जातील. तुम्ही आमच्या सोबत जोडले राहा. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय दिलीप पाटील सरांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे साईबाबा चषक 2022 मध्ये. तर 65 धाब्यांचं टार्गेट आहे. 65 रन्स इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत जिंकण्यासाठी. सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. अनुप पाटील आणि त्याचबरोबर मनीष मोरावकर इथे दाखल झालाय नॉनस्टॉक एंडला. P1चं पहिलं षटक आहे. तर पहिले षटक गोलंदाज गौरव आलाय. P1चं पहिले षटक, पहिला बॉल इथे मात्र लॉंगस्टॉपच्या रिझन मध्ये दाखल झाला. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल होतोय. वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन केले जाते बॅट्समन अनुप पाटीलच्या दरम्यान.
तर सुरुवात इथे मात्र चांगली झाले. गोलंदाजी करत असताना गौरवच्या दरम्यान पहिल्याच बॉलवर इथे सिंगल आले. गोलंदाज गौरव पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेचा बॉल तर लाऊड ॲपील होती. शरीराचा वेट घेतला गेला. तेच तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर पिचिंग होती आणि तदनंतर अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळायचा होता अनुप पाटीलला. येतोय मात्र डॉट बॉल. यावेळेचा बॉल लाईन मिस केली जाते. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 2 धाबा. टार्गेट मोठा आहे परंतु इथून मात्र चांगली पार्टनरशिप आणि चांगले पटके इथून खेळावे लागतील आणि पाटीलला. यावेळेचा बॉल आणखीन एक चांगला बॉल इथून रिलीज झालाय. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. एज लागली बॅटची. लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 3. तर यावेळेचा बॉल अनुप पाटीलच्या बॅट मधनं पूल इथे सक्सेसफुल झालाय. 6 धाब्यांसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक अनुप पाटील. अपनी तो जैसे तैसे मात्र 9 या आकड्यावर. यावेळी देखील हाफ ट्रॅकर होता. इथे बॅटची एज. परतावं लागेल. प्रतिउत्तर दिलंय गोलंदाज गौरवने. षटकार लगावल्यानंतर टप्पा बदलवला. थोडासा मागे ठेवला हा बॉलला. त्या बॉलला बॅकवर्ड पॉईंटच्या रिजन मध्ये खेळायचं होतं परंतु बॅट्समन इथून मात्र बाद झाला अनुप पाटील. पहिला हादरा टीम जय गजानन कुक्षात या टीमला.
थँक्यू डीजे. तर लाईट्स ऑन करायचे आहेत. एक ओव्हर नंतर लाईट्स ऑन करायचे आहेत. जशी ओव्हर संपेल तदनंतर लाईट्स इथे ऑन केल्या जातील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय हरिओम. तर तेच तरारा गोलंदाज आहे. यावेळीचा बॉल एस्टनचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन इथून मात्र विनोदला दिलाय परतीचा इशारा. गोल्डन डकचा शिकार होत असताना आणि अरे दीवानो मुझे पहचानो. तर चांगली सुरुवात झाली इथे मात्र गोलंदाज हरिओमच्या दरम्यान. तेच तरारा गोलंदाज आहे. वेग देखील आपण पहिल्या बॉलवर भन्नाट पेस होता आणि स्लॉटमध्ये जे रिलीज झाल्यानंतर इष्टांचा वेट घेतला गेला. गोलंदाज हरिओम पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्गवर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळीचा बॉल फुल टॉस. बॉलला स्टेअर गेलंय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये इथे मात्र डॉट बॉल येतोय. लाईट्स देखील इथे ऑन होतील. डे नाईट ही स्पर्धा देखील आहे. साईबाबा चषक 2022 पर्व तिसरं. आजचा दुसरा दिवस आणि मॅच नंबर आपल्यासमोर चालू आहे ती मात्र 4थी. यावेळचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू इथून रिलीज झालाय. 8ची एज होती. उचित रिझनमध्ये चेंडू दाखल होतोय. टीमची धावसंख्या 1ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 11 धाबा 11 रन्स. इथून मात्र संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करत असताना जय गजानन कुक्षद या टीमला. कारण की तेच जरा गोलंदाजी ताकद आहे ऐरोली कोलीवाडा टीमची. तर यावेळेचा बॉल स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. ते फिल्डर होतो त्याच्या हातामध्ये चेंडू इथे मध्ये फील्ड केला जाईल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. पिटूचं दुसरं षटक. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज हरिओम. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर साधा बिनसाठी केतन पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार.
17. शेपटचा बॉल, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला गेला. बॅट्समन अवे फ्रॉम द बॉडी खेळत असताना लाईन मिस केली, परंतु एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 18. यावेळचा बॉल, चेंडू हवेत आहे, अभि येतोय बॉल खाली. आणखीन 1 विकेटची झाली बदन. हादरा क्रमांक यावेळी मात्र 3रा आणि 3रा गडी बाद टीम जय गजानन गुक्षच्या दरम्यान. षटक क्रमांक 2 इथे संपलाय. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागला धावफलकावर, तर मात्र 18 धावा. दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे दे. तर 18 चेंडू आणि 47 धाब्यांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 47 इथून मात्र करायचे आहेत. तर प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 15.7 या धावसंख्येने धावा देखील जमाव्या लागतील या मॅचमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 तरी मोठे हिट तुमच्या बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट असेल, जर ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जर जय गजानन कुक्षत या टीमला घेऊन जायची असेल तर. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय गौरव येतोय, ज्याने पहिलं षटक देखील हाताळलं P1चं. त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा घेऊन येतोय. तर गौरवचा हा बॉल पडल्यानंतर पूर्णपणे गतिशीर होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू इथून रिलीज झाला. ही ताकद आहे खऱ्या अर्थाने ऐरोली कोलीवाडा या टीमच्या दरम्यान. गोलंदाजी आणि त्याचबरोबर फलंदाजी, तर दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत अव्वल दर्जाची कामगिरी या खेळाडूंनी देखील केली आहे. यावेळी देखील एक चांगला टप्प्यावर चेंडू रिलीज झालाय. पडल्यानंतर वेगवान चेंडू रिलीज झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. तर बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल टीम जय गजानन कुक्षेत. इथून मात्र मोठ्या हिटची खऱ्या अर्थाने गरज आहे, कारण की तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये 15 धावा देखील जमवायच्या आहेत. आतापर्यंत 2 बॉल इथून रिलीज झाले आणि दोन्ही बॉल देखील डॉट बॉल आलेत. गोलंदाज गौरव पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळीचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जयेश पाटील येईल. आणखीन 1 विकेटची झाली बदन. बॅट्समन इथून मात्र आकाशला इथे परतावा लागतंय. आणखीन 1 विकेटची बदन होते. नवीन बॅट्समन विनय आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळचा बॉल तेज तरार चेंडूतून रिलीज झाला. बॅटची एज इथून लागते. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 19 धावा. तर 6 बॉल नंतर ही सिंगल देखील आपल्याला येताना पाहायला मिळेल.
यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, परंतु जयेश पाटील येतोय बॉलवर. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये जर आतापर्यंत विचार केला तर फक्त एक धाव या गोलंदाजाने देखील खर्च केले. तर शेवटचा बॉल. यावेळचा बॉल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज झाला. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 20 रन्स. गोलंदाज गौरव. यावेळी देखील एक चांगला बॉल. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर ती मात्र 20 धाबा. 4 गडी बाद 20 धाबा धावफलकावर. टीम बॅटिंग करत असताना जय गजानन कुक्षेत. आईचा माझे सोहला गाजे सैताचे पुनवेला. आईचा माझे सोहला गाजे सैताचे पुनवेला. ये बँड काय वाजतो आईचे पालखीला. यो बँड काय मध्ये इथून 45 धाबा कराव्या लागतील जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षेत या टीमला. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय हितेश. तर हितेश कोटकर आहे गोलंदाज. या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. यंगस्टर हा गोलंदाज हितेश कोटकर. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय, परंतु डीप मध्ये तिथे फिल्डर होता. जजमेंट चुकलंय. कॅच इथून ड्रॉप केली. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 21 धाबा 21. यावेळी ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आणखीन एक सिंगल. चांगली गोलंदाजी होते. चांगल्या टप्प्यावर चेंडू रिलीज केला जातोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आलाय विनय. गोलंदाज हितेश ऑन द बॉलिंग मार्क. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळचा बॉल फुल टॉस होता. लॉफ्ट करायचा प्रयत्न केला ऑन साइडला, परंतु जयेश पाटील येतो बॉलवर. कोणतीही धाव मिळणार नाहीये. येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. महत्वपूर्ण षटक आहे आणि या महत्वपूर्ण षटकाची जबाबदारी हितेश कोटकरवर देखील दिले. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बऱ्याच वेळानंतर हा षटकार येतोय बॅट्समन विनयच्या बॅट मधनं. हाँ है मैंने तुम्हें फिर से पलट के. आणखीन एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु अभि येतोय बॉलवर. यावेळी मात्र एक चांगला कॅच अभिषा दरम्यान. फलंदाज झालाय बाद. विनयला इथून मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. वैयक्तिक 7 धाब्यांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी देखील दिलंय आणि टीमची धावसंख्या देखील लागली धावफलकावर ती मात्र 28 धाबा. बॅट्समन मैदानावर दाखल झालाय दीपक पाटील. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल येतो डॉट बॉल. आणखीन एक चांगले षटक इथे मात्र समाप्त होते. हितेश कोटकरचा गोलंदाज क्रमांक 14.
आणि धाबा खर्च केले ते मात्र फक्त 8. तर शेवटचं षटक गोलंदाज संकेत. या वेळचा बॉल डॉट बॉलने इथून सुरुवात झाली. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि धाबा करायच्या आहेत. 37 धाबा इथून मात्र कराव्या लागतील जिंकण्यासाठी 5 बॉलमध्ये. शेवटचं षटक गोलंदाज संकेत. या वेळचा बॉल देखील डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. तर बॅकफुटला जाताना नक्कीच पाहायला मिळाला जय गजानन गुगशेत. तर अनुप पाटील जसा बाद झाला तदनंतर चांगली बॅटिंग करण्याची गरज होती. या वेळचा बॉल बॅटने चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होते परंतु शरीराचा वेट घेतला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. बॅक टू बॅक 3 चेंडू इथून मात्र डॉटच्या स्वरूपात इथून रिलीज झालेत. तर यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये ते फिल्डर आहे एक लाजवाब कॅच. तर मनोज चव्हाणच्या माध्यमातून एक चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं एफर्ट होतं आणि फलंदाज इथून मात्र बाद झालाय दीपक पाटील. नवीन बॅट्समन सागर मैदानावर दाखल झालाय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. तर एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. धाबा लागला धावफलकावर 29 धाबा. शेवटचा बॉल आणि फक्त 1 धाव या स्पेल मध्ये देखील खर्च झाली. फलंदाज इथून बाद झालाय. ही मॅच इथून फिनिश होते आणि हा सामना इथून जिंकलाय टीम ऐरोली कोलीवाडा या टीमने. वेल प्लेट आणि हार्ड लक टीम जय गजानन गुगशेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश भोई ठरला या मॅचचा हिरो, ज्याच्या बॅट मधनं 47 रन्स. आणि तुम्हाला एक लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर देखील यायचं आहे. तर या मॅचचा हिरो ठरलाय निलेश भोईर. 47 ज्याच्या बॅट मधनं देखील आल्यात आणि आतापर्यंत या स्पर्धेमधला देखील हायेस्ट असेल वैयक्तिक धाब्यांचं 47. चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधनं जर विचार केला तर 4 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. चौकार देखील त्याच्या दरम्यान मॅच मध्ये देखील आले. त्याला 2 जीवनदान मिळाल्यानंतर आक्रमकतेची पारी त्यांनी खेळली. लाजबाब खेळ निलेश भोईरने आपल्या टीमसाठी देखील केलाय.